सिंधुदुर्गमधील देवगड निपाणी राज्य मार्गावरती रस्त्याच्या मधोमध मोठं भगदाड पडलेलं आहे। तोंडवळी बावशी या दरम्यान 3 ते 4 फूट खोल भलं मोठं भगदाड रस्त्यामध्ये पडलंय। रस्त्याच्या मध्यभागी भगदाड पडल्यानं अपघाताचीही शक्यता आहे। राज्य मार्गाचं काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे, मात्र याच मार्गाला मोठं भगदाड पडल्यानं रस्त्यांच्या कामाचा दर्जाबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं। या संदर्भात गुरुप्रसाद दळवी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। गुरुप्रसाद, प्रशासनाकडून हे भगदाड मुजवण्याचं काम झालंय का? नक्कीच वर्षा, एकंदरीत बघायचं झालं तर मुंबई गोवा महामार्ग आहे तो सुद्धा जसा खड्डेमय झालाय, तसं ग्रामीण भागातले रस्ते देखील आहेत ते सुद्धा कुठेतरी आता खड्डेमय झाल्याचं आपल्याला पाहता येतंय। आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हल्ली जे रस्ते झालेले आहेत ते कुठेतरी असं निकृष्ट दर्जाचे झालेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याचं एक चांगलं उदाहरण हे आपल्याला दिसतंय। देवगड निपाणी महामार्गावर रस्त्याच्या मधोमध अगदी हे मोठं भगदाड पडलेलं आपण पाहतोय। तोंडवळी बावशी दरम्यान 3 ते 4 फूट खोल भलं मोठं हे भगदाड रस्त्यावर पडलेलं आहे आणि रस्त्याच्या मध्यभागी अगदी भगदाड पडल्याने हे समोर वाहनधारकाला जाताना मात्र ते दिसत नाही। इथे फार मोठा अपघात होऊ शकतो वर्षा। निश्चितच, त्यामुळे आता प्रशासनाला कधी जाग येते हे बघणं महत्त्वाचं आहे। गुरुप्रसाद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।